आज तारीख 19 सप्टेंबर 2024। रेशनचं दुकान बंद आहे, ग्राहक आलेला आहे। हे बघा, हे कुलूप आहे। टायमिंग दिलेला आहे 7 ते 11 सकाळी आणि 6 ते 10 वाजेपर्यंत संध्याकाळी। आता आम्ही सकाळी आलेलो आहे। चालू आहे हा। काय प्रॉब्लेम आहे काका तुमचा? काय आम्हाला राशनिंग आम्हाला 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ आहे। हा, आम्हाला 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ दिले। बरं, तांदूळ चांगले आहेत खराब आहेत काय आहेत? तांदूळ तुटलेला बारीक आहे तांदूळ। बरं, कणी आणि तुम्हाला पावती वगैरे रेशनिंगची देतोय का रेशन दुकानदार? रेशन दुकानदार कोण आहे तुमचा? राजेंद्र जाधव। राजेंद्र सुभेदार जाधव। आणि रेशनिंगचं दुकान सतत उघडं असतं का तुमचं? नाही, रात्री फोन करून सांगितलेलं आपण। किती वाजता फोन केला होता? संध्याकाळी रात्री 8-8:30 वाजता फोन केलेला। बरं, तुम्ही स्वतःहून जात नाही का रेशनिंग आणायला? नाही, फोन करून सांगता आम्हाला प्रत्येक। बरं, दुकान उघडं असतं का? तुम्ही ज्यावेळेस जाता रेशनिंगचं त्यावेळेस दुकान उघडं असतं का? नाही, हा, दुकान आम्ही फोन करून सांगतो त्यावेळेला जातो। फोन करून बोलावतोय। बरं, ठीक आहे। आणि पावती वगैरे देतोय का? नाही देत पावती। बरं, आणि अंगठा तुम्ही रेशनच्या दुकानात गेल्यानंतर अंगठा घेतो की घरी येऊन घेतो? नाही, त्या दिवशी आम्हाला तर घरी येऊन घेतला। बरं, मग अंगठा घेताना तुम्ही पावती का नाही मागितली? नाही मागितली, आम्हाला पावत्या भेटतच नाही म्हणून। भेटत नाही म्हणजे का? देतच नाही पावत्या आम्हाला। देत नाही का? मागितली का तुम्ही पावती? आम्ही नाही कधी मागितली पावती, देत नाही आम्हाला। बरं, पण तुम्ही स्वतःहून मागितली का कधी? नाही मागितली। बरं, तुमचं नाव काय? माझे नाव लक्ष्मण आनंदराव जाधव, गाव? विजयनगरमध्ये राहतो। काय रेशनिंग संदर्भात तुमची मागणी? आम्हाला पावती दिली नाही त्यांनी। कुणी? राजा रेशनेवाले, रेशन दुकानदार। कुठला? खानापूरचा। खानापूरचा। तुमचं नाव काय? संजय चंद्रकांत जाधव। काय नाव? बरं, छाया दिलीप जाधव। हा। आणि काय समस्या आहे तुमची? रेशनिंग काय मला बरोबर मिळालं नाही। बरं, 5-5 किलो गहू आणि तांदूळ दिले आणि दुसऱ्यांना जास्त दिले या। बरं, हा, आणि पावती वगैरे? पावती वगैरे तर काहीच दिली नाही मला। बरं, रेशन दुकानदार कोणी? राजेंद्र। बरं, काय नाव आपलं? कविता संजय पवार। बरं, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आमचा प्रॉब्लेम असा आहे की तो असं म्हणतोय आमचं काय कोण काय म्हणतोय? राशनवाला राजा असं म्हणतोय तो तुमचं कार्ड नाही, मी तुम्हाला खुशीनं धान्य देतोय। बरं, तुमचं गाव काय मला ते सांगा पहिले. खानापूर आम्ही राहणारे। हा, खानापूर, तालुका वाई, जिल्हा सातारा। जिल्हा सातारा। हा, बरं, हा, आता बोला। तो म्हणतो काय, आम्ही म्हणलं ना आम्हाला राशन कार्डाची जाहिरात पाहिजे, हा, लाडकी बहिणीचे पैसे आले। हा, तो म्हणला तुमचं कार्डच नाही तर तुम्हाला कुठनं देऊ मी जाहिरात? हा, त्या लाडकी बहिणीचे पण पैसे आमच्या राशन कार्डामुळे गेले। बरं, विधवा बाईचं मला पैसे भेटणं होतं 2000 रुपये, ती पण गेले। राशन कार्ड नाही म्हणून ती गेलं। बरं, पोरगा सरकारी नोकरीला साठी गेला होता, जातीचा दाखला काढायला, तो पण जातीचा दाखला भेटला नाही। बरं, पोराची माझ्या 12वी झाली, जातीचा दाखला महत्वाचा आहे। त्याच्याकडे राशन कार्डाची जाहिरात मागितली, तो म्हणलं राशन कार्ड माझ्याकडे तुमचं नाही, तुम्हाला कुठनं देऊ? बरं, म्हणलं आम्हाला राशन तुम्ही कसं काय देता? तो म्हणतो माझ्या खुशीनं तुम्हाला मी राशन देतो। मग आता आमचं कार्ड नाही, त्या खुशीनं राशन कसं आम्हाला देऊ? हा, 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 अंगठा आमचं दर महिन्याला अंगठा आणि सही घेऊन पोरगीची जायचं। मुलीचा? हा, मुलगीची अंगठी सही न्यायचा। तुमचा कधी नेलाय का? माझा कधी नेला नाही, पण पोरगीची अंगठा सही घेऊन तो जायचा। आणि मुलाचा वगैरे? मुलाचा त्यांनी कधी मुलाचं घेतलं, मुलगा घरात नसला तर मुलगीचं घेऊन जायचं। बर, आणि मी विचारायचं प्रत्येक महिन्यात, हो आमचं कार्ड तयार झाला काय? तो हो म्हणायचं, मान हलवायचा, तुमचं कार्ड झालं मग तुम्हाला राशन देतो। पण ह्या वेळेस त्यांनी आम्हाला मी कार्ड तयार व्हायसाठी तुम्ही काय केलं होतं? काय केलं होतं? अर्ज कार्ड आमचं आम्हाला आधार कार्ड। हा, बोला बोला। 4 आम्ही दिलं होतं त्याला आधार कार्ड तुमच्या 4 जणांचं तुमचं कुटुंब आहे? हा, कुटुंब मधल्या चौघांचं पण दिलं होतं, तुमच्या पतीचं, आणि तुमचं आणि मुलाचं आणि मुलीचं। हा, मग ती देऊन पण तो म्हणतो तुमचं राशन कार्ड निघालच नाही। हा, मग अंगठा नेत होता? फक्त अंगठा आणि सही पोरगीची देत होता। बरं, रेशनिंग किती देत होता तुम्हाला? 10 किलो तांदूळ पहिलं देत होता। फक्त तांदूळ? हा, फक्त तांदूळ। बरं, लॉकडाऊन मध्ये सुद्धा काय केलं? लॉकडाऊन मध्ये पण तो तांदूळच देत होता। बरं, त्याचे काय पैसे घेत होता का? नाही, आमचं तो म्हणला कार्ड झालं त्यामुळे तो आम्हाला फुकटच देत होता। एवढे दिवस त्यांनी फुकटच दिला आम्हाला। हा, हा, बरं, आणि रात्री पण मी राशन आणायला गेली, 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ दिलं। म्हणलं भाऊ आमचं राशन कार्ड,
म्हणलं तुमचं राशन कार्ड निघालं नाही पण मी तुम्हाला सहकुशीनं तुम्हाला मी देतो. देतोय. सहकुशीनं तो कसा दिला आम्हाला बरोबर आहे. हा सांगा की. बरोबर. होय. हा त्या दिवशी सिद्ध आणायला गेलो होता पोरगा आमचा, मी गेली ती रानात. त्या पोराला म्हणलं तुम्हाला सिद्ध भेटणार नाही कारण तुमचं रेशन कार्ड नाही त्यामुळे सिद्ध भेटू शकत नाही. बरं. आता परत मग तुम्हाला काय केलं, फोन करून बोलवून घेतलं? नाही, मी फोन केला. माझ्या घरी तो 2 वेळा आला म्हणून मी फोन केला. भाऊ तुम्ही फोन कशासाठी केला होता? म्हणलं राशन वाटतंय का? तो हो वाटतं या न्यायला. म्हणून काल मला राशन यायला बोलवलं. मी म्हणलं भाऊ कसं काय? तो म्हणतो बघा मी माझ्या सहकुशीनं तुम्हाला राशन देतोय, तुमचं कार्ड काय झालं नाही. झालं. बरं. तुम्ही ऑनलाईन आता जर चेक केलं तर ते ऑनलाईन दाखवत नाहीये? नाही दाखवत. पहिलं दाखवत होतं पण आता ती दाखवत नाही. बर, मग आता अंगठा नेलाय का तुमचा? आता ह्या महिन्यात अंगठा आमचा नेला नाही त्यांनी. बर, ठीक आहे. आणि तुमची काय समस्या आहे? या तुम्ही. जाऊ मावा. तुमची काय समस्या आहे? माझी समस्या अशी आहे की मला जे धान्य जे भेटते, जे सरकारचे मला जे धान्य देते ते धान्य काय मला तेवढं भेटत नाही. मला फक्त धान्य किती तुम्ही इथं थांबा. 10 किलो. पहिलं आम्हाला 10 किलो तांदूळ भेटत होतं. आम्हाला काय गहू काय भेटले नाही. तुमचं नाव काय? माझं सुरेखा बाळू पवार. आणि तुमचं गाव? खानापूर. उषानगर आहे. बरं. तर आम्हाला ते धान्य ते सरकार जेवढं वेळ देते ना तेवढं आम्हाला धान्य पाहिजे. तुम्हाला पावती देतोय का रेशन दुकानदार? पावती त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला पावती त्यांनी काही दिलेली नाही. तुम्हाला देतोय का ताई? कविता ताई? नाही देत. कधीच नाही दिली? कधीच नाही. फक्त अंगठा नेलाय? फक्त अंगठा नेला. तो सहज म्हणतो का तुमचं रेशन कार्ड नाही त्यामुळे आम्ही पावती मागू शकत नाही त्याच्याकडे. बर. आणि त्या कार्डामुळे आमचं लाडकी बहिणीचं 6,000 बुडलंय. विधवा बाईचं मला कुठं पैसे गरीबाला भेटत होतं ती पैसे पण भेटत नाही कारण रेशन कार्ड नाही त्यामुळे पैसे भेटत नाही. बर, थांबा आता. तुमचं काय प्रॉब्लेम आहे? मग ते आम्हाला धान्य ते द्यावं त्यांनी. बरं. आणि ते पारदर्शक भांड्यात वगैरे ठेवतोय का? म्हणजे काचेच्या भांड्यात? नाही तसलं काही ठेवत नाही. तो पोत्यातनं काढते तसं आम्हाला वजन करून देते. त्यातनं फुपाटा किती काय. बर. दगड माती सगळं जे काय आहे ते सगळं त्याच्यात सगळं आहे त्याच्यात. मग त्यांनी जे आम्हाला सरकारची धान्य अंगठा घरी येऊन नेतो की तिथं? अंगठा घरी येऊन नेतो. तो आम्हाला जागेवर तो बोलवत नाही की अंगठा द्यायला घरी दुकानात या म्हणून. बरं. आणि रेशनिंगचं दुकानात तुम्ही स्वतः गेला समजा तर रेशनिंग दुकान बंद असतं की चालू असतं? कधी चालू असते कधी बंद असतं. फिरून पण येतो आम्ही. बर. आणि मला काय म्हणायचंय, तुम्हाला रेशनिंग ज्यावेळेस येतं त्यावेळेस स्वतः दुकानदार फोन करून बोलवून स्वतः बोलवतो. तो कधी बोलवतो रेशनिंग सगळ्यांना वाटून झाल्यानंतर आम्हाला बोलवतो. बर. ह्या वस्तीला. परंतु तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस रेशन दुकान बंद असतं? बंद असतं. बर, चाल. बरोबर आहे का ताई? नाही तिथं नाही येत आहे माणसं. बरं. पारदर्शक भांड्यात तुम्ही हे ठेवलंय का? धान्य वगैरे ठेवलंय का? कुठं ठेवलंय? वरती ठेवलंय. इथं का नाही समोर ठेवलं? तिथं वरती का ठेवलं तुम्ही? समोर का नाही ठेवलं? बरं. रेशन दक्षता समितीचा बोर्ड कुठे? स्थापन झाली नाही का? 6 महिने झालेत स्थापन होऊन. बरं, ठीक आहे. बाकीचे बोर्ड कुठे आहेत? फक्त हा एकच फलक दिसतोय. नागरिकांची सनद कुठे आहे? कुठं आहे? दाखवा की. कुठं आहे ते दाखवा ना. कुणी कोण म्हटलं? मोबाईल हातातनं वाढायचा नाही. मोबाईल हातातनं वाढायचा नाही काय? काय अंगाव धावून येत आहे का? रेशन दुकानदार हे त्याची मंडळी. हो बघा, अंगाव धावून यायचं नाही. कळलं का? अंगाव धावून यायचं नाही. तुम्हाला प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्नाचं उत्तर द्या ना तुम्ही. तुम्ही आमचे सेवक आहे. मालक व्हायचं बघू नका ना तुम्ही. ए बाबा, तुझं रेशन कार्ड कुठं आहे? कुठं? किती वर्ष झालं? 2013 सालपासून आहे ना? आणि आता काय 20 वर्ष झाले का? ठीक आहे. तुला पावती वगैरे काय देतोय का देऊ? ठीक आहे. नाही ना? बरं, ठीक आहे. काय नाही चुकीचा व्हिडिओ काढता नको. चुकीचं नाही असेल ना व्हिडिओ काढता नकोस तू. दुकान बंद असेल म्हणजे आम्ही ह्या टायमिंगला येणार. आम्ही ऐका हे का नाही? ऐका वहिनी, ऐका. ह्या टायमिंगला आम्ही येणार. ह्या टायमिंगला आम्ही येणारच. आम्ही डायरेक्ट तारीख बोलतो. हे थांब्या. आम्ही का आता आहे ना? ऐका.
आज तारीख किती आहे? 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर आज आलोय आम्ही. आलं का लक्षात? तुम्ही धावून येताय अंगावरती. नाही रेशन दुकानदार व्हिडिओ का नाही काढायचा? माझा अधिकार आहे ना तो. हा आता मशीन तुमचं बंद आहे का? परमिशन आहे का तुला? आहे ना, दाखव मला. आहे ना परमिशन. तुम्हाला दाखवायची काय गरज चालली? तुम्हाला दाखवायची काय गरज चालली? व्हिडिओ काढता नको तू. टायमिंग किती बघ. हा मग ते टायमिंगलाच व्हिडिओ. मग आता सुद्धा व्हिडिओ काढणारच ना आम्ही. लाईव्ह काढणार म्हणजे काढणार. तुम्हाला काय करायची ना माझ्या विरोधात कुठं तक्रार द्यायची ना, पोलीस स्टेशनला बोलवायचं, पोलिसांना बोलवा, कुणाला बोलवायचं बोलवा. का हा कायद्यातनं आलं बागा बेडवा. ऐका परमिशन. हा ते परमिशन ना. मग लेखी पाठवा. मला काय पाठवायचं ते लेखी तुम्ही पाठवा ना मला. माझी काय गरज नाही. मी मालक आहे. हा नाही कार्ड आता आहे कार्ड. काढणारच. अंगावर धावून येत आहे का? चांगली गोष्ट आहे. त्यांचं बोलणं ऐकू दे. शांत बस. अहो राहू द्या. ह्याला लिखी अर्ज आहे का? कुणाचा? कसला? काय हो माझ्याकडे आहेत लेखी अर्ज सगळे. हो आहेत माझ्याकडे. तुम्हाला द्यायची काय कारण नाही आली? तुमच्याकडे नाही तक्रार करायची आम्हाला. हो ऑफिसला देणार. हो देणार. रेशनिंग घ्यायला आलाय. मग मशीन लगेच बंद कशी काय? मशीन लगेच बंद काय? त्या मुलाला दिलंय तुम्ही त्यावेळेस मशीन चालू होती. मग आता लगेच 2 मिनिटात मी आल्यानंतर ना मी व्हिडिओ काढायला लागल्यानंतर ना मशीन कशी बंद पडली? बरं त्याला तुला पावती दिली का बाबा? आता पावती दिली का? आता दिली का? खरं सांग, तोंडाने सांग. पावती दिली का तुला? दिली का पावती? हा ठीक आहे. ठीक आहे. परत येऊन येता आपण. चल आजा चल. ए आजा चल. रोशन चला. चला परत आवांगा. तुम्हाला टेन्शन लय थारो कार्ड आणि बोलो नाही हमने. मोबाईल में है नहीं घरी होतं म्हणून. हा हो ठीक आहे. मी आज आल्यावर मशीन बंद पडते. हा